नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवलेली आहे आळू वडी. तर आता आळू वडी मिनी साईजची आणि खायला एकदम कुरकुरीत खमंग कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. इथे पाहू शकता लेयर बाय लेयर आपल्या अशा आळू वड्या तयार झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते पाहूया. इथे आपण तांदळाचं पीठ पाव कप घेतलेलं आहे. 1 कप बेसन पिठासाठी पाव कप आपल्याला तांदळाचं पीठ. त्यानंतर चिंचेचा कोळ घेतलेला आहे, पांढरे तीळ, हळद, चवीपुरतं मीठ, ओवा घेतलेला आहे, पचण्यासाठी चांगला राहतो म्हणून ओवासुद्धा घ्यायचा, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे ते आपल्याला त्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता हे पाणी मी स्वच्छ धुवून देठापासून देठ वेगळा केलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्या शिरासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. आता चिंचेचा कोळ आपण यासाठी घेतला आहे की पान जर खाजरी असतील तर खाजरेपणा कमी होतो. तर आता इथे आपल्याला हा मसाला जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर हा मसाला मी इथे तयार करून घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता इथे सर्वात पहिले आपल्याला 1 कप बेसन पीठ लागणार आहे. तर एवढ्या बेसन पिठामध्ये 2 रोल आरामशीर छान होतात. तुम्हाला जास्त रोल बनवायचे असतील तर तुम्ही पिठाची क्वांटिटी वाढवू शकता. चवीपुरतं मीठ, हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, तुम्हाला जर रेसिपीज माझ्या आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिवारासोबत रेसिपी नक्की शेअर करा. इथे आपण 2 चमचे चिंचेचा कोळ इथे या आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. ओवा अखंड न टाकता हातावरती क्रश करून टाकायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवरही उतरतो छान. तर आता इथे आपल्याला हे जिन्नस टाकून झालेले आहेत. तर आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याच कपाने सुरुवातीला 1 कप मी पाणी घेतलेलं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून ज्या पद्धतीने आपण भज्याचं पीठ मळतो त्याच प्रकारे मळायचं आहे. पण भज्याचं पीठ जे आहे ते थोडं सैलसर राहतं. याचं पीठ थोडंसं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे 1 कप पाणी मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला आणखीन लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे खूप घट्टसर पीठ झालेलं आहे. इतकंसुद्धा घट्ट नको की आपल्या वड्या थोड्या निब्बर होतात. त्यामुळे आपल्याला एकदम कुरकुरीत आणि छान वड्या हव्या असतील तर पीठ भिजवताना खूप घट्ट किंवा खूप पातळ अजिबात भिजवायचं नाही. तर कसं भिजवायचं आणि कसं वळकायचं ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर आता इथे आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय तर थोडंसं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. अगदी पोहे खायचे 3 ते 4 चमचे आपण इथे पाणी घातलेलं आहे. याला पुन्हा एकदा चांगलं फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आपल्या बेसन पिठाचा कलर जो आहे तो पिवळा का दिसत नाही, कारण आपण यामध्ये चिंचेचा कोळ आणि हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. त्यामुळे इथे आपल्या पिठाचा कलर जो आहे तो अशा प्रकारे आलेला आहे. पण चवीला खरंच खूप सुंदर आळू वड्या होतात. इथे आपल्या पिठाचं थिकनेस अगदी परफेक्ट आहे. आता पीठ झालं. इथे आपण आळूची पानं घेणार आहोत. त्यासाठी मी इथे मोठा पोळपाट घेतलेला आहे. या पोळपाटावरती आपल्याला अशा प्रकारे पान ठेवायचं आहे. ही बाजू खालच्या बाजूला ठेवायची आणि हे पान जे आहे ते शिरेवर आपल्याला लाटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं तर रोल बनवायला एकदम सोपं जातं. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला याच्या शिरा जे आहेत ते पूर्ण लाटून घ्यायचे आहे. तर याच प्रकारे आपल्याला सर्व पानं जे आहेत ते आपण लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. तर आता इथे पान फाटलेलं आहे, पण फाटू देऊ नका, कारण आपल्याला आळू वड्या करायच्या आहे आणि त्यासाठी जर पानं फाटली तर चालत नाही. तर इथे सर्वात मोठं आणि न फाटलेलं पान खालच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे पाक अशा प्रकारे आथरून घेणार आहे. यावरती आपल्याला सर्वात पहिले चिंचेचा कोळ जो आहे तो लावून घ्यायचा, म्हणजे पानामध्ये जर खाजरेपणा असेल तर त्या चिंचेची रिॲक्शन लगेच होते आणि लगेच आपला खाजरेपणा पानामधला कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला इथे अशा प्रकारे त्याच्या शिरावरती सगळीकडे चिंचेचा कोळ लावून घ्यायचा आणि याने टेस्टसुद्धा जबरदस्त येते खरंच.
तर आपण टेस्टसाठी लावत नाही, पण मात्र टेस्टसुद्धा खूप सुंदर येते, त्यामुळे आवर्जून लावा चिंचेचा कोळ। आता इथे खूप घट्ट पीठ लावायचं नाही, अगदी पातळ पीठ लावायचं आहे, तरच आपली आळूवडी कुरकुरीत आणि छान होते। तर या प्रकारे आपल्याला असंच पीठ लावून घ्यायचं आहे सगळीकडून एकसारखं। तर आता एकच पान मी तुम्हाला पूर्ण लावून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता इथे अगदी हलक्या हाताने आपण पीठ लावलेलं आहे, खूप जाड नाही। तर आता दुसरं पान आपण या साईडला तोंड करून ठेवायचं आहे। याच प्रकारे आपल्याला 4 पानाचा रोल तयार करायचा आहे। मिनी साईजच्या आपण इथे वड्या करणार आहोत, खूप साऱ्या मोठ्या किंवा खूप छोट्या नाही। तर पहा इथे अशाच प्रकारे मी 4ही पानं ठेवून घेतलेली आहे, त्यावरती चिंचेचा कोळ देखील लावून घेतला। आता आपल्याला फोल्ड करण्या अगोदर या बाजूच्या कडा ज्या आहेत त्या अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपली आळूवडी जी आहे ती सुटल्या जाणार नाही। तर इथे पहा दोन्ही साईडचे पानं जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे हे करून घ्यायचे आहे, समोरची बाजू सुद्धा आत करून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं आपली आळूवडी सुटल्या जात नाही। तर आता इथे आपल्याला अशा प्रकारे याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। तर इथे खूप पसरट नाही, तर तुम्हाला अगदी एकसारखा रोल प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या आळूवड्या ज्या आहेत त्यातून म्हणजे सुटत नाही, त्याचा रोल सुटल्या जात नाही आणि खूप सुंदर अशा लेयर येतात। तर पहा इथे आपला अशा प्रकारे तयार करून झालेला आहे। तर आपला एक रोल असा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे आपण आणखीन एक रोल तयार करून घेणार आहोत। तर आता इथे मी तेल जे आहे ते आपलं पाणी जे आहे ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यावरती कुठलंही एक स्टिनर ठेवायचं। इथे एक डिश घेतलेली आहे, त्या डिशला मी तेल लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर उकडण्याची जाळी किंवा कुकरमधल्या ज्या ह्या असतात इडलीच्या, त्यामध्ये देखील तुम्ही उकडून घेऊ शकता, पण अगदी डिशवर सुद्धा परफेक्ट उकडलं जातं। तर आता इथे अशा प्रकारे आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत। थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे मध्ये, खूप अशा एकाला एक चिटकून ठेवू नका, कारण आपली आळूवडी शिजल्यानंतर थोडीशी फुगते। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला याला छान वाफवून घ्यायचं आहे। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आपण हे आळूवड्या चेक करणार आहोत। तर आपल्याला सुरी घ्यायची, एकदम मध्यभागी सुरीला टाकून घ्यायचं आहे, तर सुरीला अजिबात पीठ चिटकत नाही, म्हणजे आपल्या आळूवड्या एकदम परफेक्ट अशा उकडलेल्या आहेत। आता ह्या आळूवड्या पूर्णतः मी थंड करून घेतल्या, तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे एकदम थंड करून घ्यायच्या आहे आणि मग कट करायच्या, म्हणजे आपल्या आळूवड्या ज्या आहे ते व्यवस्थित कट केल्या जातात। तर मी पाहू शकता खूप अंतर नाही, तर एकदम पातळ कट करून घेतलेले आहे, तर खायला खूपच सुंदर लागतात। नक्कीच अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आळूवड्या बनवून पहा। तर पहा आपल्या सर्व आळूवड्या ज्या आहेत ते कट करून झालेल्या आहेत, लेयरसुद्धा छान आलेले आहेत। हा एक्स्ट्राचा शहाणपणा अगोदर लक्षात आलं नाही तीळ टाकायचं, पण अशा प्रकारे काही तीळ राहत नाही। तुम्ही सुरुवातीला पानाला पूर्ण पीठ लावून झालं की त्यावरतीच तीळ टाकून घ्या, कारण अशा प्रकारे सर्व तीळ आपले तेलामध्ये सुटले जातात। प्रयोग करायला गेले पण काही एवढं सक्सेस होत नाही, तर पूर्ण तीळ जे आहेत ते तेलामध्ये सुटून जातात। आपल्याला आता इथे जे आहे ते तेलामध्ये खालची बाजू छान गोल्डन झाली की आपल्याला आळूवड्या ज्या आहेत ते पलटून घ्यायच्या आहे। आता हा रात्रीचा व्हिडिओ असल्यामुळे कलरमध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला दिसून येईल, पण खरंच अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। आता इथे आपल्याला अशाच प्रकारे सर्व आळूवड्या ज्या आहेत ते चांगला गोल्डन कलर झाला की अशा पलटून घ्यायच्या आहेत। तर त्याला किती सुंदर लेयर आलेले आहेत, तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दिसतच असेल। खूप सुंदर आणि खूप सुंदर लागतात खायला। मला तर सॉस सोबत सुद्धा आवडतात, तुम्हाला कशासोबत आवडतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा।
आता इथे आपण हलवून व्यवस्थित जे आहे ते दोन्ही बाजूने छान अशा क्रिस्पी किंवा कलरसुद्धा त्याचा छान गोल्डन झालेला आहे। आता आपल्याला ह्या आळूवड्या काढून घ्यायच्या आहे। इथे सर्व आळूवड्या आपल्या काढून तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर लेयर आलेले आहेत आणि जबरदस्त आळूवड्या झालेल्या आहेत। तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रात्रीचा व्हिडिओ असल्यामुळे त्यात चमकत आहेत, पण खूप सुंदर झालेले आहेत। तुम्ही आतपर्यंत पाहू शकता लेयर कसल्या जबरदस्त आलेले आहेत। आहा, खूप सुंदर। तर पीठ आपण अगदी कमी प्रमाणात लावलेलं असल्यामुळे तुम्ही पाहू शकता सुंदर अशा आळूवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडली असेल अशी आशा करते। त्यामुळे ही रेसिपी तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा एकदा आठवण करून देते, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।